दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथून महिरावणी येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी तीव्र विरोध दर्शविलाय। वसतिगृह कोणत्याही परिस्थितीत त्र्यंबकेश्वर मधून हलवू नये अशी मागणी विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे। विद्यार्थिनींनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सन 2016 पासून आनंद आखाडा परिसरात हे वसतिगृह सुरू असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते महिरावणी येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। मात्र गेल्या 2 वर्षांपासून वसतिगृहासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये कायमस्वरूपी इमारत उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अपयश आलं आहे। कमी भाडे आणि योग्य इमारत उपलब्ध नसल्याची कारणे वारंवार दिली जात असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केलाय। विद्यार्थिनींचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्र्यंबकेश्वर, त्र्यंबक परिसर तसेच ब्रह्मा व्हॅली आणि संदीप फाउंडेशन सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असल्याने नाशिक किंवा महिरावणी येथे स्थलांतर करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे। ग्रामीण भागातील अनेक पालक मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठविण्यास तयार नसल्याने अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच प्रशासनाने लवकरच इमारतीची व्यवस्था करू या आश्वासनावर विद्यार्थिनींनी तब्बल 8 महिने एका हॉलमध्ये अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत वास्तव्य केले। एका बेडवर 2 विद्यार्थिनी राहत होत्या। सामान ठेवण्यासाठीही पुरेशी जागा नव्हती। तरीही शिक्षण खंडित होऊ नये म्हणून कोणतीही तक्रार न करता त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे। ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्र्यंबकेश्वरमधील हे वसतिगृह अत्यंत महत्त्वाचे असून ते अन्यत्र हलविल्यास अनेक विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे वसतिगृह त्र्यंबकेश्वर मध्येच कायम ठेवून तातडीने योग्य इमारतीची व्यवस्था करावी अशी मागणी विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे केली आहे। विद्यार्थिनींनी सांगितले की यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। त्यामुळे शासनाने विद्यार्थिनींच्या हिताचा विचार करून वसतिगृह त्र्यंबकेश्वर मध्येच कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर। 2016 पासून त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यरत आहे। या ठिकाणी काही सूचना देऊन सुद्धा प्रशासनाने तिची दखल घेतलेली नाही। ग्रामीणच्या मुली इथं एवढ्या वाईट परिस्थितीत राहतात, प्राण्यांच्या भीतीच्या वातावरणात राहतात। ग्रामीण खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलींना अचानक ते महिरावणीला जाणार आहे। यासाठी आम्ही तहसीलदार, कलेक्टर साहेब, जिल्हा परिषद यांना सगळ्यांना निवेदन वंचितच्या माध्यमातून देत आहे। कारण जर हे वसतिगृह जर महिरावणीला गेलं तर आमच्या ग्रामीणच्या मुलींना जाण्या येण्याची आवश्यकता फार गांभीर्य राहील। कारण आज त्र्यंबकेश्वरला या मुली राहतात, आज 30 ते 35 मुली या वसतिगृहामध्ये राहतात। हे जर इथंच थांबलं नाही, ऑलरेडी आमदारांची सुद्धा या मुलींचं काही पदाधिकाऱ्यांचं बोलणं झालेलं आहे। आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे। ऑलरेडी त्र्यंबकेश्वरमध्ये 4 बिल्डिंगा उपलब्ध पण असून सुद्धा शासन त्याची कुठली दखल घेत नाही। जर हे शासनाने जर केलं नाही तर याला शासकीय कर्मचारी जबाबदार राहतील आणि हे पूर्णपणे वसतिगृह त्र्यंबकेश्वर थांबलं नाही यापुढे वंचित बहुजन आघाडी आंदोलन केल्याशिवाय आणि आम्हाला न्याय हवा आहे आणि तो न्याय शासनाकडून मिळाला पाहिजे। आमच्या मुलींचा जो आयुष्याचा, शिक्षणाचा, आयुष्याचा, भविष्याचा फार मोठा प्रश्न आहे। आज मुली शिकली तर सावित्री मातेसारख्या ज्या मुली शिकल्या तर शासनाची प्रगती होते। म्हणून आज आम्ही सगळे तालुक्यातले पदाधिकारी, ग्रामीण ह्या मुली आज इथं निवेदन द्यायला तक्रार साहेबांना आलेलो आहे। मी सतत बिल्डिंग गवशीत असतो आणि 2-3 ठिकाणी बिल्डिंगी बसल्या तर तिथं आता त्र्यंबकेश्वरमध्ये एका खोलीची किंमत कमीत कमी रोजाला तिथं 3000 आहे। तर हे महिन्याला 25 किंवा 30,000 रुपये द्यायला तयार आहे आणि त्याच्यामुळं ह्या इथल्या बिल्डिंगी कुठल्याच बिल्डिंग त्यांना पटल्या नाही। PWDनं नेहमी तिथं हे केलं आणि समाज कल्याणचे अधिकारी काही ना काही चुकीचे उत्तर देऊन आणि हे करते। मुलीचं बिल्डिंग आहे तो द्यायला पण तयार आहे। इकडे बिल्डिंग आहे आपली शेताच्या पाठीमागं, तो द्यायला पण तयार आहे। त्याचे डॉक्युमेंट्स पण पूर्ण त्याचे डॉक्युमेंट्स पण आहे, सगळं आहे, तो द्यायला पण ते म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही, सगळे डॉक्युमेंट्स सुद्धा आहे आणि तो द्यायला तयार। त्याशी बोलणं पण झालं माझं। शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे। आज खेड्यापाड्याहून सगळ्या मुली शिक्षणासाठी येतात आणि आज तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज आहेत, शाळा आहेत, ITI आहेत,
तर त्यांना ते सहज शक्य होतं जवळ असल्यामुळं येणं जाणं. आज जर इथून जर मैरावणीला गेलं तर यायचा जायचा खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहील आणि मुलींचं शिक्षणाकडं वेळेचं होईल. त्यांचा कॉलेजचा सकाळचा टाईम असतो, दुपारचा टाईम असतो, तर येणं शक्य होणार नाही. तर हे स्थलांतरित थांबवावा, ह्याच जागेवर राहावा आणि आता दुसरी कुठली पण जागा यांनी ना त्र्यंबकमध्येच निवडावा अशी आमची विनंती आहे. आणि त्र्यंबकमध्ये दुसरी जागा पण आम्ही शोधली तर आहे, तर ती जागा शोधली आपण, तर ती जागा त्याच ठिकाणी असताना जर इथून तिथं शिफ्ट करावा अशी आमची विनंती आहे.